यूपीएससीचे फॉर्म भरण्यास 4 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे। 24 फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म तुम्ही भरू शकताय। यावेळी यूपीएससीचे फॉर्म भरताना काही मोठे बदल करण्यात आलेत। हे बदल नेमके काय आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पूर्वी यूपीएससीचा फॉर्म भरताना जे पोर्टल होतं ते म्हणजे ओटीआर। आता हे पोर्टल चेंज झालेलं आहे आणि आता हे पोर्टल असणार आहे यूआरएन। यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर मिळतो। हा नंबर कायमस्वरूपी असणार आहे। याच नंबरच्या माध्यमातून तुम्ही इतर कुठल्याही परीक्षांचे फॉर्म भरू शकताय। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे आता कुठलीही करेक्शन विंडो नसणार आहे। त्यामुळे या संदर्भात तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फोटो अपलोड करण्यासंदर्भातला। पूर्वी 10 दिवसांच्या आतला फोटो तुम्हाला अपलोड करावा लागत होता, पण आता लाईव्ह फोटो अपलोड करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे। ज्यामध्ये 3/4 पार्ट हा तुमचा कव्हर फेस झाला पाहिजे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता तुमचं आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे। तेव्हा फॉर्म भरताना तुम्ही सुद्धा यूपीएससीचे हे महत्त्वाचे बदल लक्षात ठेवा आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।